विषयतोऽन्वया सरतस्यार्थेषु विज्ञस्वर तेने ब्रह्मविदादिको मुह्यन्ति असुरा तेजो वायुर्दा विनिमयो यत्र स्त्रिसर्गो दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि चेलिया स्वप्ननाशे आपुले ऐक्यते दिशे ते तुझे नवीन जैसे भोगिजे का. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1141 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ज्ञानी भक्ती. चेलिया स्वप्ननाशी आपुले ऐक्यचे दिशे ते दुजे नवीन जैसे भोगिजे का. ज्ञानोबराय दृष्टांत देत आहे की ज्याप्रमाणे जाग झाल्यानंतर स्वप्न नष्ट होते, त्यावेळी आपलंच आपल्याशी जसं ऐक्य दिसतं. स्वप्न पाहणाराही आपणच असतो आणि स्वप्नात जे दिसतं तेही आपणच होतो. स्वप्न जाग झाल्यावर ऐक्याचं ज्ञान होतं. त्याप्रमाणे द्वैता वाचून जो भक्त मला भोगतो, द्वैता वाचून म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये. कारण परमार्थामध्ये द्वैत हे कल्पित आहे. म्हटलंय महाराजांनी, मी भक्त तो देव ऐसे करी. तर ते कल्पित द्वैत, वास्तविक दोन्ही एकच आहे. देव आणि भक्त तुझा नाही विचार. देव भक्तामध्ये भेद नाही आहे, तो कल्पित द्वैत आहे. मग अद्वैत स्थिती वाचून भक्त मला भोगतो. द्वैत स्थिती वाचून म्हणजे अद्वैत स्थितीमध्ये एकरूप होऊन, असा त्याचा अर्थ आहे. माझ्याशी एकरूप होऊन तो मला भोगत राहा. म्हणजे काय? अभेदाने माझ्या सुखाचा अनुभव घेतो. कारण परमात्मा सुख जे आहे ते अभेद स्थितीला गेल्याशिवाय प्राप्त होत नाही. भेदामध्ये कधीही प्राप्त होत नाही. भेदामध्ये दुःख आहे, भेदामध्ये सुख नाही आहे. आणि भेद म्हणजेच संसार. भेदाशिवाय संसार नाही आणि अभेदाशिवाय परमार्थ नाही. म्हणून अद्वैत स्थिती म्हणजे अभेद स्थिती. भेद न मानता परमात्माच मी आहे या स्थितीवर जाऊन भगवंताचं सुख भोगायचं आहे. तुम्ही भगवंताचं सुख काय आहे? भगवान म्हणजेच सुख आहे. सर्व सुखाचे तो हा उभा विटेवर
सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखरूप असणारा सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखा तो सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. भगवानच सुखरूप आहे म्हणून भगवत स्वरूप होणं म्हणजे सुखरूप होणं. मग दुःख ते कधी नाही स्वप्नच. मग दुःख कधीच प्राप्त होणार नाही. दुःख भेदात आहे पण ते दुःख तरी खरं आहे का? संसार खरा आहे का खोटा आहे? मग दुःख कसं आहे? खोटच आहे. मग आम्हाला खरं का वाटतं? आम्ही संसाराला खरं म्हणतो म्हणून दुःखही खरं म्हणतो. नाही तर संसारही लटिका आणि त्यातलं होणारं दुःखही लटिकच आहे. लक्षात तोची झालिया भोग तयाचा न घडे हा भाव जयांचा. ती बोले केवी बोलाचा उच्चार कीजे. तोच झालिया भोग तयाचा न घडे हा भाव जयाचा. यावरती द्वैतवाद्यांचा असा एक आक्षेप आहे. द्वैतवादी रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क हे सगळे द्वैतवादी आहेत. लक्षात. आणि भगवान शंकराचार्य हे अद्वैतवादी आहेत. तेच झालिया भोग तयाचा न घडे हा भाव जयाचा. यावर द्वैतवाद्याचा असा एक आक्षेप आहे की भोक्ता आणि भोग यांच्यात द्वैत असावा. खाणारा वेगळा असावा आणि खाद्यपदार्थ वेगळा असावा असं त्यांचं म्हणणं आहे. भोक्ता आणि भोग याच्यात भेद असला पाहिजे असं द्वैतवादी म्हणतात. या नियमाप्रमाणे तो भक्त जेव्हा ब्रह्म होतो, ब्रह्म झाल्यावरच त्याला भक्त म्हणा. तो भक्त जेव्हा ब्रह्म होतो आणि ब्रह्म झाल्यावर मला म्हणजे परमात्म्याला, ब्रह्माला, आत्म्याला भोग कसा संभवेल? मग हे तर म्हणतात द्वैतात भोग आहे, भेदात भोग आहे. मग तो माझ्याशी जर एकरूप झाला तर द्वैतवाद्याचं मत असं आहे भोग संभवत नाही. साखर वेगळी आणि साखर खाणारा वेगळा पाहिजे त्यांचं मत असेल. एकरूप झाल्यावर भोग कसा घेता येईल? सुख कसं भोगता येईल? या आक्षेप आहे. या आक्षेपाला माऊली ज्ञानराज दृष्टांताने उत्तर देत आहे. दृष्टांत अर्थात या शंकेचं नाव जे आहे, शंकेचा भाव जो आहे तो भाव ज्याच्या मनात आहे त्याने शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करावा याचं उत्तर द्या. शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करावा? कारण शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो. शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो.
शब्द, दोन्ही शब्द एक नाहीत काय? दोन्ही शब्दाचा उच्चार झाल्याशिवाय कळत नाही. म्हणजे शब्दानेच शब्दाचा उच्चार केला जातो. तेव्हा उच्चार करण्याचं साधनही शब्दच आहे आणि उच्चार करायचा जो विषय आहे तोही शब्दच आहे. आपण म्हटलं आंबा आहे का इथं आंबा, मग तो शब्दच नाही का? आपण बोलतो तेही शब्दच आणि आंबा हे सुद्धा विषय ही शब्दच आहे, बोलणंही शब्दच आणि ज्या विषयाचं आपण नाव घेतो तोही शब्दच आहे. अर्थात तरी पण अद्वैतात शब्दाने शब्दाचा उच्चार संभवतो. अद्वैत असं ना, राम आणि मी एकच आहोत, तरी पण राम म्हटल्याशिवाय भक्ती होत नाही, भजन होत नाही, आणि त्यालाच भक्त म्हणतात. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आपणची देव होय भक्त, आपणची देव होय गुरु. देवही तोच, भक्तही तोच, देवही तोच, संतही तोच. मग शब्दाने शब्दाचा उच्चार केल्याशिवाय कळत नाही, लक्षात ठेवा. म्हणून तया नेनो गावी रवी प्रकाशन हन दिवी, की व्योमा लागी मांडवी उभिली तिही. तया नेनो गावी, मग लक्षात ठेवा, त्या नेनो गावी म्हणजे त्या ऐक्याच्या भोगामध्ये, म्हणजे ऐक्याचा भोग संभवत नाही. द्वैतवाद्याचं असं म्हटलंय, भेदवाद्याचं, की ऐक्यामध्ये दोन असावे तर भेद भोग संभवत. जसं असं जे म्हणतात, त्या भंडाराच्या गावामध्ये सूर्याला दिव्याने प्रकाशित केल्यासारखं आहे. सूर्याला दिव्याने प्रकाशित केल्यासारखं आहे. दिवा कधी सूर्याला प्रकाशित करेल काय? नाही. पण यांचं म्हणणं तसं आहे, त्या म्हणण्याला सांगितलंय, किंवा यांचं म्हणणं असं आहे की दिव्याने सूर्याला प्रकाशित केल्यासारखा आहे, की व्योमा लागे मांडवी उभिली तिही. त्याने आकाशाकरता जसा मांडव घाला, आकाशाला मांडव घालता येतो का? एवढं मर्यादित आकाश आहे का? पण त्याचं म्हणणं म्हणजे आकाशाला मांडव घातल्यासारखं आहे. याचा अर्थ त्यांना कळत नाही. हागा राजन्यत्व नव्हता अंगी, राव राय पण काय भोगी, का अंधार वहन अलिंगी दिन कराते. राजन्यत्व नव्हता अंगी, क्षत्रियपणा अंगात नसताना, क्षत्रिय वर्णामध्ये जन्माला आला नसताना, त्या वर्णाचा जो राजा आहे तो शौर्यादी गुणाने युक्त नसल्यामुळे, क्षत्रिया त्या कुळात जन्माला आला तरच त्याच्या ठिकाणी शौर्यादी गुण असतात, असं इथं म्हटलंय. पण तसं मला तरी ते काही पटत नाही, ही उदाहरण. कारण पेशवे कोण होते?
ब्राह्मण नव्हते, त्यांनी लढाया केल्या नाही का? त्यांच्या शौर्यादी गुण होते, असं काही नाही. क्षत्रियाच्या ठिकाणी शौर्यादी गुण असतात आणि बाकीच्या ठिकाणी नसतात, असं मला तरी काही पटत नाही. इथं त्यांनी तसं म्हटलंय की क्षत्रिय सोडून बाकीच्या ठिकाणी शौर्यादी गुण नसतात, असं त्यांना म्हणायचं आहे. का अंधारोहण अलिंगी दिनकरात, किंवा यांचं म्हणणं असं आहे की जसं अंधार आणि सूर्याला आलिंगन द्यावं. अंधार कधी सूर्याला आलिंगन देतो काय? आणि जर तो गेला सूर्याला आलिंगन द्यायला तर तो अंधार राहील का? राहणार ना. आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जाणवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे. पुन्हा दृष्टांत देत आहे. रत्नाचा सुंदर अशा प्रकारे रत्न सुंदर आहे आणि त्या रत्नाच्या दागिन्यावर गुंजाचा दागिना घातला, गुंजाचा हार घातला, शोभल का? रत्नाच्या दागिन्यावर गुंजाचा हार शोभणार नाही. या सांगण्याचा भाव काय आहे? या सांगण्याचा भाव असा आहे की द्वैत असलं म्हणजे सुखाचा भोग संभवतो. द्वैत असेल तर, पूर्वपक्ष काय म्हणतोय, द्वैतवादी काय म्हणतात, द्वैत असेल तर सुखाचा संभव आहे, सुख भोगता येतं. द्वैत नसेल तर, भेद नसेल तर सुख भोगता येत नाही. ही द्वैतवाद्याची व्याप्ती चुकीची आहे. का बरं चुकीची आहे? आपल्याला तर पटत नाही का? ते पटतं. भेद असल्याशिवाय सुख भोगता येत नाही. पती वेगळा पाहिजे, पत्नी वेगळी पाहिजे, खाणारा वेगळा पाहिजे, खाद्य वेगळं पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग ह्या असं का म्हणतात की द्वैत नसेल तर भोग भोगता येणार नाही? द्वैत पाहिजे, म्हणजे भेद पाहिजे. कारण गंमत अशी आहे, अंधार आणि सूर्य यांच्यात द्वैत आहे की नाही? अंधार वेगळा आहे, सूर्य वेगळा आहे. पण म्हणणं कबूल आहे त्यांचं, सूर्य आणि अंधार वेगळा आहे. पण सूर्याजवळ गेल्यानंतर अंधार सूर्यरूप होतो का वेगळा राहतो? सूर्यरूप होऊन जातो. तिथं दाखवायला तुम्हाला अंधार राहील का? बघा दोघं कसे भेटतात, हा अंधार आणि हा सूर्य. असा भेद राहत हो नाही आहे. दिवा कुठे सूर्याला प्रकाशित करेल का? म्हणजे लाईटी गेल्या आणि दिव्याने सूर्याला दाखवलं इकडून या प्रकाशामध्ये, असं कधी होईल काय? होणार नाही. किंवा दोन विजातीय पदार्थ आहेत, विजातीय वेगळ्या वेगळ्या जाती, त्या दोन वेगळ्या वेगळ्या जातीच्या पदार्थामध्ये भोग असतो असं जर म्हटलं तर संपूर्ण अवकाश, जी मोकळे जागा आहे, आणि आकाश, हे आकाश आणि अवकाश याच्यामध्ये भेद पाहिजे. हे अवकाश आणि ते आकाश हे एक एक दोन आहेत. अहो पोकळी म्हणजेच आकाश आहे. आकाश काही असं कढईसारखं दिसत असं आहे का? ते आपल्याला दूरचा दोष आहे तसं वाटतं. ते तुम्ही किती जरी अंतर, कोट्यावधी जरी किलोमीटर वर गेला तरी तुम्हाला आकाश हाताला लागणार. नुसती पोकळीच आहे, पण ते असं खूप उंच असल्यामुळे आपल्याला काळं दिसतं, निळं दिसतं. बाकी आकाश म्हणजे काही कढईसारखा भाग आहे अशातला भाग नाही आहे. आकाश म्हणजे नुसती पोकळी आहे.
म्हणजे चांदण्या कशा आहेत, आम्हाला तर असं वाटतं त्याला चिटकवल्यात आकाशाला. नाही, त्या गुरुत्वाकर्षणावरती आहे. गुरुत्वाकर्षण त्या मोकळ्याच आहेत. त्या चांदण्या चिकटलेल्या नाही आकाशाला. आकाशच नाही तर कशी काय चिकटतील त्या गुरुत्वाकर्षणावरती आहेत. त्या कोणी चिकटले नाही. सूर्यही चिकटले. सूर्य आकाश नाही ना. मग पृथ्वी त्या आकाश सूर्याभोवती फिरते. म्हणून आपल्याला असं वाटतं की बा आकाशातून सूर्य चाललेला आहे, काय आकाशातून चंद्र आहे. आकाशच नाही, नुसती पोकळी आहे. म्हणून म्हटलं की बा संपूर्ण आकाश आणि त्याला मांडव घालायचं. हे शक्य आहे का? शक्य नाही. क्षत्रिय वाचून राज्यसुख भोगता येत नाही असताना म्हणायचं. क्षत्रिय वाचून राज्यसुख भोगता येत नाही आहे. अर्थात तसा त्याचा अर्थ नाही आहे. विजातीयामध्ये सुद्धा भोग भोगता येतात, नाही का? विजातीय ब्राह्मण सुद्धा लढाई करू शकतो. पुष्कळशे ब्राह्मण सुद्धा आज मोठ्या अधिकारावर आहेत. लक्षात ठेवा, मिलिटरीमध्ये मोठमोठ्या अधिकारावर आहेत, हुद्द्यावर आहेत, लढाईवरही जातात. असं काही त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे विजातीयामध्ये भोग संभवत नाही असं नाही. विजातीयामध्ये भोग आहे. काय मग त्याच्याकरता सिद्धांताच्या सिद्धीकरता आणखी अपराध पटलं की नाही? विजातीयामध्ये भोग आहे. ब्राह्मण क्षत्रिय होऊ शकतो हे आपल्याला पटलं. पण आता दृष्टांताने काय सांगतात बरं माऊली ज्ञानराज? सिद्धांत देतात, दृष्टांत देतात सिद्धांत पटण्याकरता की तो स्वतःला आकाश नाही, त्याला अवकाश म्हणजे काय हे त्याला कळत नाही. आकाशही कळत नाही आणि अवकाशही कळत नाही. हा त्याचा तर मोकळा भाग आहे. तसंच वर सगळं मोकळंच आहे. या छतासारखं आकाश नाही आहे. त्याची पोकळी कशी असते हे यथार्थपणाने अर्थात अपरोक्षत्वाने कसं काय कळेल? ते अपरोक्षत्वाने आम्हाला हे तर मान्य नाही. इथं आकाश आहे, कुठे गेल तरी आकाश आहे. आकाश आहे म्हणून बसलो आपण. आपल्यामध्ये सुद्धा पंचतत्वात आकाश आहे की नाही? मग आकाश आहे म्हणून आपण पाणी पितो, चहा पितो, जेवण घेतो, श्वासोच्छ्वास करतो. आकाश गेलं की सगळं संपलं. मग पाणी जात नाही, अन्न जात नाही, श्वासही बंद. आकाश म्हणजे पोकळी आहे. सर्व ठिकाणी पोकळी आहे. वस्तू खांबातही पोकळी आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ती कळत नाही, सूक्ष्म आहे. सर्व ठिकाणी पोकळी आहे. म्हणून मी होणे नाही, तया मीच आहे की. मग भजेल हे काही बोलो की रे. भगवान म्हणतायत याप्रमाणे जो पुरुष मीच झालेला नाही तो मला काय भोगतोय, त्याला मी कसा कळेल? मी झाल्याशिवाय मी कळत नाही. देव व्हावं लागतं काय, मग देव कळत असतो. तुका म्हणे अंगी व्हावे जरी आपण तरीच महिमान येईल कळू. आपण देव झाल्याशिवाय देव कळत नाहीये. तो देव कसा आहे, केवढा आहे, काय प्रकार आहे. मग मीच जर झाला नाही, देवच जर झाला नाही तर तो माझी भक्ती करील का? देव कळला तर भक्ती करील. मग देव जर कळला नाही, माणसं का फिरतात बरं? माणसं का फिरतात? या देवाला जात्या. देवाला जाणं मी वाईट म्हणत नाही, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. कुठल्या का नियमाने म्हणा की त्याचेच अवतार सगळे आहेत. फक्त आपल्याला मानायचं आहे का आपण खंडोबाला गेलो. तो खंडोबा हा कोण आहे? पांडुरंग आहे.
या तत्वाने फक्त आपल्याला त्याचेच अवतार येते सगळे. देवीला गेले तर देवी कोण आहे? पांडुरंग आहे. या कुठल्या का नात्याने तुम्ही भक्ती करणार? तुम्ही भैरवाला जा, देवीला जा, खंडोबाला जा, कुठेही जा, फक्त अभेद तत्व लक्षात ठेवा की हा सर्व कोण आहे? अवताराच्या राशी तो हा उभा विटेवर तो परमात्माचा आहे. एवढं कळलं म्हणजे झालं, ते भक्तीच होते. मग ते व्यर्थ जाईल का? ते व्यर्थ जाणार नाही. फक्त मात्र ही स्थिती आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही कुठं आता प्रयागला जरी गेला, काशीला गेलं तरी काशी कोण आहे? हरिहरा भेद नाही नका करो वाद. जाऊ नका नाही, जा, पण हरी आणि हर हे दोन्ही एकच आहेत, यांच्यात भेद नाही. हे कळलं की आपली भक्ती सक्सेस होते. त्यात काही वाद कुठल्या का मार्गाने होईना करा, फक्त तेवढं मात्र समजून घ्या की हा सगळा कोण आहे? परमात्माच आहे. एवढं कळलं की आपली भक्ती कधीच वायाला जाणार. म्हणून देव होऊन देव पाहिजे असं म्हटलं. देव व्हावं आणि मग देवाला बघावं. देव जर झाला नाही तर तुम्हाला देव कळणार ओ नाही आहे लक्षात. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानराजाने आणि दृष्टांताने पटवून दिलं. एका एका सिद्धांताकरता माऊली 4-4, 6-6 दृष्टांत देतात. या लागी तो क्रमयोगी मी झालाची माती भोगी. मग तो क्रमयोगी जो आहे, क्रमयोगी याचा अर्थ काय? क्रमाक्रमाने जाणारा, क्रमाक्रमाने जाणारा, त्याला क्रमयोगी असं म्हटलेलं आहे. मग तो क्रमयोगी जो आहे, मी झालाची माते भोगी, तो मी होऊन माझी भक्ती कर. मीच होऊन पांडवा करती माझी सेवा. नवलाव काय सांगावं असे ऐक. आश्चर्य आहे. मी होऊन पांडवा करती माझी सेवा, मी होऊन माझी सेवा करावी. मग त्या भक्तीला महत्व आहे, त्याला प्राधान्य आहे आणि त्याला श्रेष्ठ भक्ती असं म्हटलं जातं. की तो देव मीच आहे हे यथार्थ कळावं आणि मग भक्ती करावी. मग त्या भक्तीला गोडी आहे, मग त्या भक्तीमध्ये आनंद आहे आणि मग त्या भक्तीमध्ये सुख आहे. हे लक्षात ठेवा. या लागी तो क्रमयोगी मी झाला माते भोगी. मी होतो आणि मग माझी भक्ती करतो. तारुण्य का तरुणांगी जिया परी. मनुष्य आणि तरुणपणा हे दोन आहेत. तरुणपणा बाजूला काढा किंवा वृद्धत्व बाजूला काढा, माणूस बाजूला करा, असं काही प्रकार एकच आहे. ते त्याच्याचा भेद, अवस्था वेगळी असते, पण शरीर आणि त्याच्यात भेद आहे का? मग ते फेकून दिलं असतं. त्याचे म्हातारपण म्हणा काय असेल ते जाऊ दे, आम्हाला नको आहे ते. शरीर आणि ते वेगळं नाही. शरीरच थकल्यामुळे त्याला काय म्हणतात? म्हातारपण. म्हातारा होतो का? पण आम्ही त्या स्थितीला मानतो म्हणून जास्त म्हातारे होतो. मानायचं नाही तर आपण देह आहोत का हे अगोदर कळावं. आपण कोण आहोत? मग मी म्हातारे झालो, मी म्हातारी झाले असं म्हणावं का? चुकीची कल्पना आहे ती, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्त मग आणखी मार खातं माणूस, जास्त त्याला विकनेस निर्माण होतो. म्हणून ते डोक्यात घ्यायचंच नाही. आपण परमात्मा आहोत, देव आहोत. आपण कधी तरुण, बाळ, वृद्ध, मरण, जन्मणं, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वाण भूया. मग आपण निगेटिव्ह विचार करायचा का पॉझिटिव्ह करायचा? मी बाळ आहे, मी तरुण आहे, मी वृद्ध आहे, मी मरणार आहे. चुकीची गोष्ट आहे. नाही, मरण माझे मरून गेले, मजे केले, मग मी मरणार कसं काय म्हणतात? तुम्ही ना बाळ ना तरुण वृद्ध, तुम्ही बाळ नाही
तुम्ही तरुण नाही, तुम्ही वृद्ध नाही, तुम्ही काहीच नाही. तुम्ही कोण? मितो स्वये परब्रह्म, मुतो स्वये आत्मा. या स्थितीवर जर तुम्ही राहिलात तर तुमचं आयुष्य नक्की वाढल्या जाईल. तुम्हाला चिंता निर्माण होणार नाही, दुःख होणार नाही, खेद तुम्ही करणार नाही. शरीर आहे, शरीराचा धर्म आहे. शरीर, आत्मा मरतो का शरीर टाकावं लागतं? शरीर टाकावं लागतं. गाडी जुनी झाली की बदलावी का त्याच्यावर बसणार आहे बदलावं लागतं? नाही, गाडी बदलायची आहे. बसणाराला काही होत, त्याला काही बदलायची गरज, फक्त गाडी बदलायची. म्हणून ती गाडी बदलावी लागते. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि दे. आपण जुना कपड्यासाठी टाकतो की नाही आणि नवीन घेतो की नाही? वासांशी जीर्णानि, वस्त्र जुनं झालं की टाकून द्यायचं आणि नवीन धारण. तसं आत्मा हा जुना देह झाला, जीर्ण झाला की ते टाकायचं आहे आणि मग दुसरा घ्यायचा आहे. म्हणून मनुष्य मेल्यावर दुःख मानावं का आनंद मानावा? किती लोकांचं मत आहे आनंद मानावा असं? हात वर करा. आणि किती लोकांचं मत आहे दुःख मानावं, मेल्यावर रडत बसावं? हात वर करावं. कोणाकोणाला वाटतं? कळलं का तुम्हाला? देह टाकायचा आणि नवीन घ्यायचा, मग दुःख का सुख? आनंद का काय? मग आम्ही का रडतो? त्याच्याकरता नाही रडत. कळलं का नाही तुम्हाला? आमच्या स्वार्थाकरता रडतो. म्हातारी अशी स्वयंपाक केला असता, आम्ही चटके न बसता खाल्लं असतं. काम धंदा स्वार्थाकरता रडतो, गेलेल्या करता कुणीही रडत नाही. म्हणून आपण आत्मस्वरूप आहोत, म्हणजे परमात्मा स्वरूप आहोत हे नक्की कळावं. देह हा भाड्याचं घर आहे, म्हणून आज ना उद्या ते खाली करायचं आहे हे निश्चित लक्षात ठेवा, असं भगवान अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा.